तर बघू शकता स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे आणि आज बनत आहे आपूट मसुराचं वरण. तर मसुरा मी छान शिजवून घेतलेले आहे, त्यामध्ये मसाले पण टाकले, छान मिक्स करून घेतलं. आता राहिलेले सर्वात महत्त्वपूर्ण म्हणजे चिंचेचा पल्प टाकायचा, त्यानंच टेस्ट छान येणार आहे. आणि संग संग दूध गरम करायला ठेवलं आणि मांजर आलेलं आहे, तर त्याला अगोदर मी दूध ठेवलेलं आहे, कारण त्याला पण माहिती झालं आहे की ते दूध भेटतं. तर दिवसातनं 3-4 वेळा येतं की म्याव 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 सुरूच असतं त्याचं, की मला दूध पाहिजे. तर दिलेलं आहे. दूध उतू जाणारच होतं, मी लक्ष दिलं आणि गॅस वेळेत बंद केलेला आहे, दूध उतू जाऊ दिलं नाही. तर इकडे मी चिरत आहे तर टमॅटो, कांदा, कोथिंबीर सगळं मी इकडे तयारी करून घेतलेली आहे. म्हणजे वरण तर बनणारच आहे, संग संग सुशेल्याची पण मी तयारी केलेली आहे. आजचा वार आहे रविवार, तर आज काहीतरी स्पेशल बनतं. पोहे, उपमा, तुम्ही म्हणता तर हे स्पेशल म्हणता का याला? तर आमच्यासाठी स्पेशलच आहे, कारण दररोज आपल्या घरी नाश्ता बनत नाही, डायरेक्ट मी स्वयंपाकच बनवते. पण प्रत्येक रविवारी मात्र काहीतरी वेगळं बनत असतं. तर इकडे संग संग माझ्यासाठी चहा पण बनलेला आहे. म्हणजे दूध आल्यानंतर मी चहा बनवलेला आहे. मी तसं तर सकाळी डिकाशन चहाच बनतो, पण ताजं दूध आल्यानंतर 1 कप चहा बनतो छान असा ताज्या दुधाचा. तर चहा बनलेला आहे. तर अगोदर मी इकडं वरणाची तयारी करून ठेवलेली होती, तर वरणाला मी फोडणी घालते. तर कढईमध्ये मी 2 चमचे तेल घेतलेलं आहे. मोहरी, जिरं आणि कांदा टाकला. अगोदर तर मी लसूण टाकलं, टेस्ट छान येतो आणि लसणाचा फ्लेवर पण छान येतो यामध्ये. आणि नंतर मी कांदा टाकला, परतून घेतलं, कोथिंबीर टाकली आणि कांद्याचा कलर हलकासा चेंज होऊ लागला. नंतर मी यामध्ये हळदी पावडर, धना पावडर टाकलेला आहे, थोडासा मसाला टाकला आणि हे जे मिक्स केलेलं वरण होतं ते टाकलेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर, आणखीन थोडासा मसाला टाकलेला, एकदम मस्त असं वरण बनलेलं आहे. तर कधी कधी मी अदलून करत असते. दररोज एकसारखं बनवलं ना मग खाण्याचाही कंटाळा येतो म्हणून कधीतरी चेंज करायचं. कधी आपूट मसुराचं वरण, कधी चणा डाळीचं जे आहे ना मी डाळ फ्राय बनवते, कधी काही चलत असतं. पण डाळीच्या भाज्या मला खूप आवडतात आणि माझ्यासारख्या खूप साऱ्या ताई त्यांना पण डाळीच्या भाज्या खूप आवडतात. जेव्हा मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये म्हणलेलं होतं की मला ना पालेभाज्यापेक्षा डाळी जे असतात ना, डाळीच्या ज्या भाज्या बनतात ते मला खूप आवडतात. तर खरंच खूप साऱ्या ताई आहेत माझ्यासारख्या, मला वाटत होतं मी एकटीच अशी आहे. तर असं इकडे आता वरण तर बनलेलं आहे. आता मी सुशेल्याची तयारी तर अगोदरच करून ठेवली, फक्त मुरमुरे भिजवायचे राहिलेले होते. तर मुरमुरे इकडे मी भिजवून घेतलेले, छान असं ताटलीत काढून घेतले आणि हीच कढई मी ठेवलेली आहे गॅसवरती गरम होण्यासाठी. आणि थोडंसं तेल तांब्यात राहिलेलं होतं, म्हणजे जेव्हाही काही तळतं ना तर ते राहिलेलं तेल मी तांब्यात वरते, जोपर्यंत ते संपत नाही तोपर्यंत मी डब्यातलं तेल घेत नाही. तर ते तेल पूर्णपणे संपलेलं आहे. तर आता मी दुसऱ्या डब्यातलं 2 चमचे तेल घेतलं, यामध्ये मी मोहरी टाकली. मोहरी तडतडते तोपर्यंत हे जे भिजवलेले मुरमुरे आहेत ना, यामध्ये मी चवीपुरतं मीठ टाकून घेतलेलं आहे, छान मिक्स करून घेतलं. तोपर्यंत मोहरी पण छान तडतडली आहे. तर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे, जिरं तडतडायला जास्त वेळ लागत नाही. नंतर मुठभर शेंगदाणे टाकलेले आहेत, डाळ पण टाकू शकता आवडीनुसार, पण मी फक्त शेंगदाणे टाकले. शेंगदाणे छान तळल्यानंतर मी यामध्ये खूप सारा कांदा टाकलेला आहे, कोथिंबीर टाकलेली आहे. पण एक विसरली मी घाई गडबडीत, की हिरवी मिरची चिरलेलीच नाही आहे. तर आता घाई गडबडीत तिकडे हिरवी मिरची मी चिरत आहे. तर कधी कधी असं होतं ना की हातातलीच कामं आपण विसरतो, थोडीशी धावपळ पण जास्त असते ना यावेळेत, त्यामुळेच विसराविसर होते. तिकडे हिरवी मिरची मी चिरून घेतली, जास्त वेळ लागलेला नाही आहे, पटकन मी तर जोपर्यंत की कांदा परतत होता तोपर्यंत मी हिरवी मिरची चिरून घेतली. आणि हो, जास्त तळायचं नाही, म्हणजे जास्त गोल्डन ब्राऊन करायचं नाही आहे कांद्याला. हलकासा कच्चेपणा गेला की त्यामध्ये मी टमॅटो टाकलेले आहेत, परतून घेतलेला आहे. आता टाकूया यामध्ये हळदी पावडर आणि छान असं परतून घ्यावे. वेगळे मसाले हे ते टाकण्याची काही गरज नाही, फक्त हळदी पावडर टाकलेली आहे फोडणीमध्ये, म्हणजे कलर छान येतो. आणि मसाला डब्यातले हळदी पावडर संपलेलं होतं, ते पण मी काढून घेतलं, थोडंसं किचनवरती सांडलेलं आहे. तर होता सांडा लवंडा होतच असतो माझ्या हातानं. तर इकडं फोडणी तयार झाल्यानंतर मी भिजवलेले मुरमुरे टाकलेले आहेत आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि कमी गॅसवरती थोडा वेळ झाकून ठेवायचा, जास्त वेळ नाही. एकदम मस्त आणि टेस्टी सुशेला बनून तयार झालेला आहे. आणि तिकडं आंबे काढून ठेवलेले आहेत मी, आणि आंब्यावरतीच म्हणजे एक वेळेचं जेवण जे आहे ना ते आंबेच होत आहेत, तितके आंबे झाले आहेत घरामध्ये. कल्पनानंतर खूप सारे दिले होते, त्यानंतर गावाकडूनही आले, तर आंबे आंबे झालेले आहेत आता. तर असो, इकडं पाणी पण प्यायला घेतलं, म्हणजे पाणी तरी इतकं पीत आहे ना मी, काय सांगू. घाम खूप येतो किचनमध्ये आणि पाणी 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 असं, म्हणजे जेवण कमी आणि पाणी जास्त पीत आहे मी, असं झालेलं आहे आजकालचं रुटीन. आणि आंबे पण तसेच आहात. इथं बघू शकता किचनमध्ये आंबे पण मी आणून ठेवलेले आहेत, म्हणजे एक वेळचं जेवण जे आहे ना ते आंबेच होत आहेत आमचे, इतके आंबे, म्हणजे कल्पनानेही दिलेले होते, परत गावाकडूनही आले, त्यामुळे आंबे आंबे झालेले आहेत आता. तर असो, आता वरण भात परत सुशाला बनलेला आहे, आता फक्त राहिलेली ज्वारीच्या भाकरी बनवणं. तर इकडं पीठ मी चाळून घेतलेलं आहे, दार बंद करून मी भाकरी बनवत आहे, कारण खूप हवा येते यावेळेस, त्यामुळे ना ते गॅसच्या एका साईडला होते आणि व्यवस्थित भाकर होत नाही. तर मस्त अशा ज्वारीच्या भाकरी बनलेल्या आहे, सुशाला बनलेला आहे. आणि आता यावेळी जे नवीन ज्वारी आलेले आहे ना, मी पावडर वगैरे लावून ठेवलं, तुम्ही बघितलेले आहे अगोदरच्या व्हिडिओमध्ये.
तर ती ज्वारी ना थोडीशी अशी आहे की भाकरी व्यवस्थित होत नाही, थोडीशी काळपट वेगळीच आहे. तर धुल्याशिवाय तरी मला भाकरी बनवता येत नाही. तुम्ही म्हणत होता ताई गव्हाला जर मी पावडर लावलं तर न धुता खाल्लं तर काही नुकसान तर होणार नाही आहे ना? तर असं म्हणतात की काही नुकसान होत नाही. म्हणजे आता आपण आणतो ना दुकानातून वगैरे, ते भैया सांगत असतात की त्यानं नुकसान होत नाही. तरी पण एक आपल्या मनाच्या शांतीसाठी, समाधानासाठी तर तुम्ही गहू असो ज्वारी असो धुवूनच करत राहा. म्हणजे तसंच खाल्यानं काही झालं प्रॉब्लेम तरी, म्हणजे काही प्रॉब्लेम होऊ नये म्हणून धुवूनच करा. आणि गहू धुवायचे नसतात त्यामुळे गव्हाला लावूच नका. गव्हामध्ये गोळ्या वगैरे टाकू शकता किंवा तसेच गहू उन्हाला टाकून ठेवले तरी पण चालतात. पण ज्वारी जास्त प्रमाणात असते त्यामुळे मी ज्वारीला लावलेले धुवून आपल्याला दळण करायचं आहे. तर बाबांचं आवरलेलं टिफिन पण भरलं यांच्यासाठी. मी टाईम सांगितलं आता सकाळचे 9:30 वाजलेले आहेत. थोडासा लेट झालेला आहे मला, आणखीन बाकीची कामं राहिलेली आहेत माझी. तर निवांत करणार आहे. अगोदर मी सगळ्यांचं खाणं पिणं झाल्यानंतर निवांत माझी कामं आवरते. तर इकडं बाबांना मी जेवायला वाढलेलं आहे. लोणचं पण दिलेलं आहे. लोणचं तसं तर जास्त खात नाही, थोडंसं दिलेलं आहे. आणि मस्त असं वरण, गरमागरम भाकर आणि आंबे दिलेत. तर बाबांचं जेवण खाणं झालेलं आहे. लाईटा वगैरे सगळ्या बंद केल्या आणि जी माझी छोटी मोठी कामं होती सगळी आवरून घेतली. आणि इकडे मी चकली खायला घेतलेली आहे. बघू शकता किती छान आणि ठिसूळ हे बनलेले आहेत, तेच दाखवत होते. हे चकली कधी बनलेली आहे, जेव्हा दीपक दिने जात होते ना त्यांना पॅक करून देण्यासाठी मी चकली बनवलेली होते. आणि खूपच ही टेस्टी बनलेले आहे. आणि रवा लाडू जे बनवलेले होते ते पण संपलेले आहेत आता, खूपच छान झालेले होते. तर असो कालचा दिवस असा गेला. हा दुसरा दिवस आहे. सकाळची वेळ आहे सगळ्यांना. गुड मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. तर आज ना व्हिडिओची सुरुवात झाडापासून झालेली आहे. बघू शकता बाहेरचं वातावरण खूप छान झालेलं आहे. आणि सगळे झाडं पण इतके सुंदर दिसत आहेत ना, म्हणजे वातावरण थोडंसं कालपासून असं झालेलं आहे ना, म्हणजे पाऊस येत आहे, हवा छान थंड आहे, तितकी गरमी नाही आहे. त्यामुळे खूप छान झाडं दिसत आहे सगळे. आणि पाणी पण मी दिलेलं आहे त्यामुळे खूप छान वाटत आहे ते. तर संग मी चहा पण घेतला, वातावरणाचा एन्जॉय घेत. आणि सगळ्या झाडांना एक वेळा बघितला. आणि ते मांजर बसलेलं आहे आणि सारखा आरडाओरडा सुरू आहे त्याचा. तर त्याला दूध ठेवलेलं आहे. आणि इकडं कुकरला मी डाळ लावली. आणि आता आलेले आहे मी इकडच्या रूममध्ये, कारण मला आज ना दुसऱ्या बांगड्या घालायच्या होत्या. तर इकडं मी बघत आहे कुठल्या बांगड्या घालू. तर हे बांगडीचं सेट मी मागवलेलं आहे. तर या काचेच्या बांगड्या आहेत आणि सगळ्या एकसारखे आहेत, फक्त कलर मात्र वेगवेगळे आहेत. कुठल्याही साडीवरती आपण मॅच करून हे घालू शकतो. आणि यामधल्याच मी 4 बांगड्या जे सेट आहे ना, मी ते कल्पनाकडे घेऊन गेलेलं होतं आणि अगोदर मी पण घातलेलं होतं. तर खूप छान आहे. तर आज मी फक्त यामधल्या 4 बांगड्या वेगवेगळ्या कलरच्या काढलेल्या आहेत. एक तर मिरची कलर घेतलेला आहे आणि एक हिरवा कलर आहे. तर आज मी या मिरची कलरच्याच बांगड्या घालणार आहे. कलर खूप छान आणि खूप आवडतो मला. तर अगोदरच्या जे बांगड्या आहेत ना, ते स्टोनच्या मी घातलेल्या होत्या. तर हे मी काढले, खूप जड आहेत ह्यावेळी, तर दररोज घालण्यासाठी थोडंसं असं वाटत आहे. तर मला हलक्या फुलक्या काचेच्या बांगड्या छान वाटत आहेत. आणि जी हिरव्या कलरच्या काढलेल्या होत्या ते मी इथंच ठेवलेले आहेत, म्हणजे नंतर घालण्यासाठी. आता नंतर कपाटाला जायचं नको. आणि इकडं हे इत्र मागवलेलं आहे ना, म्हणजे दिनेशला एक गिफ्ट आलेलं होतं, खूप छान वास आहे त्याचा, तेच मी बघत होते. तर बघू शकता खूप सुंदर या बांगड्या, म्हणजे कलर खूप आवडलेला आहे मला. तर आलेली आहे. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टींना आपल्याला खुशी भेटते. असं नाही की खूप मोठे मोठे आपले स्वप्न असतात, एकदम छोटी स्वप्न असतात आपली. जसं की नवीन बांगड्या घातल्या, नवीन साडी घातली, किचनमध्ये काही नवीन सामान आलं, त्यामध्येच आपण आनंदी होऊन जातो. तर इकडं आलेली आहे. आता बघू शकता किती पसारा झालेला आहे. तर अगोदर हा पसारा मी आवरते. चहा पाणी झाल्यानंतर थोडेसे होतात भांडे, तर सगळे जमा करून ठेवले. आणि या डब्यामध्ये मला चिंच काढायची होती म्हणून मी डब्बा अगोदर कामं केला. यामध्ये गूळ ठेवलेलं होतं अगोदर मी, आणि अगोदरचं गूळ थोडंसं त्या स्टीलच्या डब्यात ठेवलेलं होतं. तर म्हणलं दोन्ही गुळ एकत्रच ठेवूया, कारण 2 वेळा आणलेलं होतं आणि वेगवेगळंच गुळ आहे ते. तर वेगवेगळंच ठेवलेलं आहे मी इकडं. आणि या डब्यामध्ये चिंच भरली. आणि हे जे डबे आहेत ना, आता काही रिकामे झाले तरी तो खूप स्पेस धरलेले आहेत. तर हे डबे सगळे मी इकडे किचन काउंटच्या खालच्या कप्प्यात ठेवणार आहे. जेव्हाही आपल्याला गरज पडते तेव्हा घेता येईल, नाही तर खूप पसारा होतो. सगळे आणले असलेले डबे आणून भरलं ना, खूप पसारा होतो इथं. आणि दुसरं काही ठेवण्यासाठी स्पेसच राहणार नाही, म्हणून मी सगळे डबे एक इकडे आता कमी करत आहे, जे रिकामी झाले, जे दररोज मला लागत नाहीत ते. आणि हे अधूनमधून करणं गरजेचं होतं, नाही तर पूर्ण अलमारी भरून जाते, इथं दुसरं काही बसणारच नाही आहे. आणि लोणच्याचे दोन्ही डबे मी काढलेत, दोन्ही भरण्या काढलेलीत. बघू शकता लोणचं 1-2 वेळा मी हलवून ठेवलेलं आहे. खूप छान वास येत आहे यामध्ये आणि एकदम मस्त असं लोणचं बनलेलं आहे. तर दोन्ही या भरण्या मी इथं खाली ठेवणार आहे, कारण दररोज लागत नाही. छोट्या डब्यात मी काढून ठेवलेले लोणचं थोडंसं दररोज घेण्यासाठी. आणि बाकीचे डबे जे आहेत ना, मी किचन काउंटच्या खालच्या कप्प्यामध्ये ठेवलेले आहेत. तर इकडे हे सगळे डबे आज मी काढलेले, सगळा पसारा मी किचनच्या आवरत आहे. आणि सकाळीच्या कामाला मी सुरुवात केली, कारण किराणा पण भरायचा आहे, दररोज होतच नाही आहे. दररोज स्वयंपाक करते, जेवणं खाणं होतं, जी रेग्युलर कामं आहेत ती होतात. मग त्यानंतर म्हणते उद्या करूया, म्हणजे सगळी कामं झाली तर थोडंसं विचार करतो ना, की आता असू द्या, आता उद्या करूया. पण मी सकाळी आज सुरुवात केलेली आहे, म्हणजे मी नंतर कुठलं निमित्त सांगणार नाही. तर आता या रूममध्ये त्या रूममध्ये सगळीकडे माझ्या जरा सुरू आहे. तिकडे लाईट वगैरे ऑन केलेली आहे. जे हे किराणा आहे ना, म्हणजे कॅन्टीनहून आणलेला होता
आम्ही ते इथंच मी ठेवलेलं आहे. आणखीन काढायचा मुहूर्त लागलेला नाही आहे. बघू शकता तुम्ही आणून किती दिवस झालं. जेव्हा आम्ही बिदरला गेलो होतो तो पण व्हिडिओ तुम्हाला आलेला आहे, तेव्हा मी आणलेलं होतं आणि सगळं असंच आहे. तर म्हणलं आज काढूया आणि काय काय आणलं ते पण मी विसरले. बघूया आज काय काय आणलं. एक डोश्याचा तवा पण मी आणलेला आहे, म्हणजे डोसा पॅन मी एक आणलेला आहे. तर हे पण आता सगळं मी काढून ठेवणार आहे. कसं आहे काय नाही ते पण मी ओपन करून बघणार आहे. पण एक फसवणूक झाली, म्हणजे 2-3 फसवणूक झालेली आहेत माझ्या इथं. म्हणजे तिथं आम्ही काही ओपन करून बघितलं नाही. घरी आल्यानंतर कळालं की ते थोडंसं वेगळंच आलेलं आहे. आणि इकडे संग स्वयंपाक पण बनत आहे. तर कुकरला मी डाळ तर शिजलेली आहे, भात ठेवलं आहे त्याच कुकरमध्ये बनत. तर इकडं वरण भातही बनलेलं आहे. आता टिफिन न्यायला आले तर देता येईल, नाहीतरी असं होईल की मी फक्त माझ्याच कामात मग्न होईन, किराणा वगैरे भरण्यामध्ये, आणि ते सगळेजण उपाशी राहतील. तर त्यांचंही बघायचं असतं. सकाळी सकाळी इथं ग्लास आणलेले होते दीपकने. हे ग्लास खूप छान आहे ज्यूस पिण्याचे. तर तेच ओपन करून तुम्हाला दाखवत आहे. खूप छान क्वालिटी आहे आणि खूप हलके आहेत, खूप छान आहेत. तर इकडं मूग आणलेले आहेत उसळ बनवण्यासाठी, चणे आणले आहेत, त्याचे छोले आणलेले आहेत आणि लिक्विड, भांड्याचं लिक्विड अगोदर जेव्हा दीपक गेला होता तेव्हा पण घेऊन आलेला होता आणि मी गेलेले होते नंतर मी पण आणलेले आहे. म्हणजे सगळ्या 2-2 बॉटल्या इकडे झालेल्या आहेत. कारण जाणं होत नाही वरवर. दीपक तेच म्हणत होता, मम्मी आता आलेली आहेस तर 2-3 बॉटल्या एकत्र घे, म्हणजे तुम्हाला येणं होणार नाही नंतर. त्यामुळे आताच घे म्हणत. म्हणून मी सगळ्या 2-2, 3-3 बॉटल्या आणलेल्या आहेत. जसं भांडे क्लिनर आहे, परत इकडं हार्पिक आहे, फरशी क्लिनर आहे, परत धूप आहेत, खोबरे तेलाचे 2 डबे आणलेले आहेत, ब्रश आणलेत खूप सारे, पेस्ट, परत चिमटे वगैरे, चहा पावडर, सगळाच किराणा असं जास्त आणलेला आहे मी. आणि हे सोनपापडी पण आणलेलं होतं पॉकेट आणि त्यामध्ये बिस्किट निघालेले आहेत. तर मला सोनपापडी खूप आवडते, पण ते सोनपापडी निघालीच नव्हती. त्यावरती चित्र दिलेलं होतं सोनपापडीचं आणि मध्ये बिस्किट निघालेले आहेत. तर असो, चिक्की वगैरे मागवली, काही आम्ही फरसाण वगैरे आणलेले आहेत, ते पण मी काढून ठेवत आहे सगळं. तरी चिक्कीचं पॉकेट असे 2 आणलेले आहेत. चिक्की खूप छान भेटते तिथे, म्हणजे खूप छान आहे ते पॉकेटं खाण्यासाठी, खूप टेस्टी. तर इकडं सगळं तुम्हाला जवळून दाखवत आहे. इनू पण मागवलेलं एक मोठं पॉकेट आणलेलं आहे ते पण, आणि एक चाळणी घेतलेली आहे मोठ्या आकाराची, जी चहा गाळणी आहे. आणि इकडे धूपचं तर खूप मोठं मी आणलेलं आहे यावेळेस, तर दाखवत आहे तुम्हाला ओपन करून. तर बघू शकता इकडं खूप छान धूप आहे त्यामध्ये. आणि कापुराचा एक डबा मी मोठाच मागवलेला आहे, ते पण छान आहे. तर सगळं आता किराणा मी एक एक करून भरून ठेवते, कारण खूप दिवस झाले कामं पेंडिंग आहेत. आणि तसंच पिशव्या मी भरून ठेवल्या, जसं लागेल तसं एक एक वस्तू काढून घेत आहे बाकीचे तसंच पिशवीत होते. तर उडदाचे पापड पण मी मागवले, कसुरी मेथी आणलेली आहे आणि 2 गुलाबजामुनचे पॉकेट पण घेतलेले. तुम्ही म्हणत होता ताई उडदाचे पापड तू घरी बनवत नाही आहेस का? तर नाही ताईनो, मी जसं लागतं तसं पॉकेट मागवते, घरी मी उडदाचे पापड बनवत नाही. तर इकडं सगळा किराणा काढून ठेवलेले, जे हे लिक्विड आहे, जे हे फरशी क्लीनर, हार्पिक असे डबे आहेत, परत जे भांडे क्लीनर आहे ते पण किचनमध्ये 2-2 लागणार नाही, कारण ऑलरेडी एक आहे इथं. म्हणून मी सगळं नेऊन तिकडच्या रूममध्ये, म्हणजे बेडरूममध्ये अलमारीत लावून ठेवणार आहे. तर सगळे डबे इकडे आणलेले आहेत मी, आणि आता हे सगळं व्यवस्थित लावून ठेवणार आहे. म्हणजे वरच्या अलमारीचं जे कप्पा आहे ना ते मी रिकामा करून घेते, आणि जे खालच्या कप्प्यातले जे हे पसार आहे ते वरी ठेवते, आणि खालच्या कप्प्यामध्ये मी सगळं आहे पसारा जे आहे ना, आता हे डबे सगळे व्यवस्थित लावून घेते. छान वाटतात, नाहीतर इकडं तिकडं असं तसं ठेवल्यानं भेटत पण नाही आणि ठीक पण वाटत नाही. तर इकडं ब्रश आहे, चिमटे आहेत, हे सगळं मी तिकडं पिशवीत घालून ठेवत आहे, कारण ते दररोज लागत नाही. जसं लागले तसं घेतील. आणि बाकीच्या वस्तू आहेत ना ते सगळ्या व्यवस्थित अशा पद्धतीने लावून ठेवलेल्या आहेत. आता किचनमध्ये जे पसरावून ठेवले ते पण आता डबे भरून ठेवूया, आणि हे कार्टून वगैरे नेऊन तिकडे ठेवते. आता यामध्ये मला काहीच ठेवायचं नाही आहे. आणि दूध पण आलेलं आहे, तर दूध अगोदर मी गरम करायला ठेवते, आणि ते मांजर बाहेर त्याचा आरडाओरडा सुरू आहे. तर इकडे एक डबा मी काढून घेतला, यामध्ये अगोदर जी किराणा आणलेला होता ते मी ठेवलेला होता, बिस्किट वगैरे हे ते पण संपत आलेले. काही मसाल्याची पुडे आहेत ते पण मी काढले आहेत. आणि आता जे आणलेले आहेत मूग आहेत, परत मूग डाळ मी मागवलेली आहे यावेळेस, आणि छोले आहेत. अगोदर हे पॉकेट आणलेलं होतं ते मी काढलेलं आहे डब्यामध्ये, आणि यावेळेस मी डब्यात भरून ठेवत आहे स्टोअर करून. तर आता बाकीचा किराणा कशा पद्धतीने कुठं ठेवला, म्हणजे पटकन आपल्याला भेटावा, आणि सगळं व्यवस्थित कशा पद्धतीने ठेवलं नेक्स्ट व्हिडिओमध्ये जरूर बघा. आता यासोबत या व्हिडिओला इथं सेंड करते. व्हिडिओ आवडला तर लाईक जरूर करा, पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला माझे व्हिडिओ कसे वाटतात. तर थोडाफार किराणा ठेवलेला आहे, आणखीन किराणा मला काढायचा आहे.